नमस्कार मित्रांनो, द मराठी प्रोग्रामर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अ, आपण आतापर्यंत पांडाज, NumPy डाटा एनालिसिस कसं करायचं ते बघितलं. पांडाज लायब्ररीच्या मदतीने, NumPy लायब्ररीच्या मदतीने. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये डाटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे ग्राफिकल मेथडने आपण डाटा कसा अॅनालाइज करू शकतो, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण साधारणतः 2 महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मध्ये खूप गॅप पडलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर इथे आपले पांडासचे सगळे जे आहेत म्हणजे आपण पांडास बेसिक शिकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर 2 प्रोजेक्ट सुद्धा आपण घेतलेले आहेत पांडासवर. एक कोविड-19चा जो डाटा आहे तो इंडियाचा जो आहे तो एनालिसिस केलेला आहे आणि फास्ट फूड रेस्टॉरंटचा डाटा आपण एनालिसिस केलेला आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पांडास ची प्लेलिस्ट सुद्धा आहे, तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि NumPy लायब्ररीची सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. हे दोन्ही खूप म्हणजे डाटा एनालिसिससाठी इम्पॉर्टंट लायब्ररीज आहेत पायथनचे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक लायब्ररी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये त्याने आपण डाटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, की डाटा आपण ग्राफिकली कसा दाखवू शकतो पायथनच्या मदतीने, ते सगळं आपण त्या लायब्ररीबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण बघितलं एखादी गोष्ट तर ती आपण एक्सेल फाईलपेक्षा किंवा टेबलपेक्षा आपण जेव्हा ग्राफमध्ये बघतो तेव्हा ती आपल्याला खूप सोपी वाटते आणि सगळं आपल्याला पटकन ग्राफ्स म्हणजे त्याच्यात काय इन्फॉर्मेशन ती सगळी आपल्याला पटकन कळते. सो म्हणून आपण आता मॅटप्लॉटलिब म्हणून एक पायथनची लायब्ररी आहे ती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपले आता भरपूर असे 101 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. असंच भरपूर सबस्क्रायबर्स वाढू देत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण आपल्या ज्युपिटर नोटबुककडे जाऊयात. सो इथे आपण ज्युपिटर नोटबुक क्रिएट केलेली आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅटप्लॉटलिब लागणार आहे. तर मॅटप्लॉटलिब हे पांडासारखंच लायब्ररी आहे आणि ती इन्स्टॉल सुद्धा आपल्याला करायला लागते इन्स्टॉल. सो जर तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल ती लायब्ररी, सो सिंपल कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन आपल्याला pip install matplotlib अशी कमांड द्यायची आहे. आता म्हणजे काय की pip install matplotlib. सो ह्याच्या नावातच आहे की मॅटप्लॉट म्हणजे मॅथमॅटिकल जे काय आहे ते सगळं प्लॉट करायसाठी जी लायब्ररी आहे ती सगळी आहे ही मॅटप्लॉटलिब. ही खूप अशी इम्पॉर्टंट लायब्ररी आहे आणि ही सगळी फ्री आहे लायब्ररी. सो ही आपल्याला कमांड प्रॉम्प्ट मध्ये जाऊन इन्सर्ट करायची. सो इथे cmd जर मी ओपन केलं आणि इथे जर मी pip install matplotlib जर केलं तर मी इथे जर इन्स्टॉल केलं तर आता हे ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे. सो तो मे बी रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड असं मला डिस्प्ले करेल. तिथे बघितलं तर रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड असं आलेलं आहे. सो तुमच्याकडे नसेल तर ते इन्स्टॉल होईल, डाउनलोड होईल ते आणि इन्स्टॉल होईल. आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्याला मॅटप्लॉटलिबचा प्रोग्राम करायचा असेल, डाटा व्हिज्युअलायझेशनचा जर प्रोग्राम करायचा असेल, सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती फाईल इम्पोर्ट करावी लागेल. कारण की प्रोग्राम करताना कॉम्प्युटरला कळलं पाहिजे की आपण कशात प्रोग्राम करतोय, कोणती लायब्ररी आपण यूज करतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट matplotlib.pyplot as plt. म्हणजे काय की मॅटप्लॉटलिब ह्या लायब्ररी मधलं जे पायप्लॉट आहे ते आपण इम्पोर्ट करून घेतोय. सो आणि ॲज पीएलटी म्हणजे काय की पीएलटी म्हणून आपण तो इन्स्टॉल करतोय. आता आपल्याला जेव्हा जेव्हा पीएलटी म्हणजे matplotlib.pyplot लागणार आहे तेव्हा आपण पीएलटी करून आपण लिहू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला matplotlib.pyplot लिहायची गरज नाहीये. सो ह्याचा अर्थ असा होतो की मॅटप्लॉटलिब मधली जी पायप्लॉट आहे लायब्ररी ती आपल्याला मॅटप्लॉट लायब्ररी मधली पायप्लॉट मेथड जी आहे ती आपल्याला यूज करायची आहे. सो जर आपण गुगलला गेला, तुम्ही इथे गुगलला मॅटप्लॉटलिब जर टाकले तिथे, सो इथे जर तुम्ही बघितलं तर ही matplotlib.org म्हणून वेबसाईट आहे. सो त्याच्यावर हे डॉक्युमेंटेशन आहे, भरपूर असं तुम्हाला मिळू शकतं, pip install matplotlib वगैरे. सो सगळं ह्याच्यावर अवेलेबल आहे. सो एक्झाम्पल जरी तुम्ही बघितले तर इथे बघितलं तर बेसिक ग्राफ, प्लॉट, स्कॅटर, बार ग्राफ, हे असे प्रत्येक एक्झाम्पल्स वेगवेगळे असे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा बघू शकता, तिथे सुद्धा डॉक्युमेंटेशन व्यवस्थित दिलेलं आहे.
सो हे सगळं सोप्या भाषेत करून सांगायचं मी आता तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. सो आता आपला मॅटप्लॉटलिब आपला इन्स्टॉल झालेला आहे, इम्पोर्ट सुद्धा आपण केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की एक आपण बेसिक ग्राफ कसा, आता लाईन ग्राफ जो असतो आपला, तो आपण बेसिक लाईन ग्राफ कसा क्रिएट करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आपले भरपूर प्रकार आहेत मॅटप्लॉटलिब. आपण इथे जर बघितलं तर ग्राफचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो बेसिक जे आहेत म्हणजे बार ग्राफ जो आहे, लाईन ग्राफ झाला, हिस्टोग्राम झाला, पाय चार्ट झाला, हे सगळे आपण बेसिक ह्याच्यात बघणार आहोत. सो आता आपण सिंपल जो आहे प्लॉट तो आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण एक लिस्ट घेऊयात. सो a इज इक्वल्स टू 10, 20, 30, 40 सिंपल घेतोय आपण, सगळं सिंपल घेतोय, त्याच्यामुळे जास्त न कळण्यासारखं असं नाहीये. सो 50, 60, 70 आणि 80. सो असे आपण दोन लिस्ट घेतलेल्या आहेत. तर आता मला ग्राफ करायचं. सो आपण इथे plt matplotlib.pyplot हे इम्पोर्ट करून घेतलंय ऍज plt. आता मला ते यूज करायचंय. सो plt डॉट करणार मी. आता ऍज plt जर आपण केलं नाही तर आपल्याला ही जी आहे matplotlib.pyplot हे एवढं अख्खं प्रत्येक वेळेस लिहित बसायला लागणार. सो ते टाइम कन्झ्युमिंग सुद्धा आहे, म्हणून आपण टाइम वाचवण्यासाठी आपण plt ऍज plt, तुम्हाला काही घेऊ शकता. मी ऍज plt घेतलंय, तुम्ही ऍज p घेऊ शकता, ऍज a घेऊ शकता, काहीही घेऊ शकता तुम्ही. सो plt फक्त असं घ्या की जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजेल. आता a जर घेतला असतं तर इथे सुद्धा हा a व्हेरिएबल झाला, इथे हा a ऍज a झाला. सो ते a कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण plt घेतलेले. सो plt डॉट प्लॉट सिंपल, आपण जसं बोलतो तसंच आपल्याला इथे करायचं, आपल्याला प्लॉट करायचं आहे ग्राफ. सो मी a, b एवढंच केलं आणि आता जो आपण ग्राफ आहे तो मला शो करायचा आहे. सो मी काय करणार, plt डॉट शो. आता जर मी एंटर केलं तर इथे बघितलं तर आपल्याला असा एक लाईन ग्राफ आलेला आहे. आता याचा अर्थ काय? सो ए इज हा जो आहे तो एक्स ऍक्सिस जो आहे, इथे जर आपण बघितलं तर याचा असा अर्थ येतो की पहिला जो आहे तो आहे एक्स ऍक्सिस आणि दुसरा जो आहे तो आहे वाय ऍक्सिस. सो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सो आता जर मी इथे, आपण इथे तुम्ही बी ए सुद्धा करू शकता. तर ग्राफ असा आलेला आहे. इथे जर बघितलं तर 50, 55 पासून सुरुवात झालेली आहे. ऍक्सिस ए ची व्हॅल्यू पहिली 50 आहे, म्हणून इथे 50 पासून सुरुवात झालेली आहे. आणि इथे जर आता मी ए बी जर केलं तर इथे बघितलं तर 10 पासून सुरुवात झाली, कारण की एक्स ऍक्सिस 10 आहे पहिली व्हॅल्यू. सो पहिली व्हॅल्यू जी आहे ती एक्स ऍक्सिस ए आहे. एक्स ऍक्सिस ए इज इक्वल्स टू, इथे आपण लिहू, इथे वाटलं तर इथे लिहू फॉर एक्स ऍक्सिस आणि कमेंट मध्ये लिहू फॉर वाय ऍक्सिस. सो वाय ऍक्सिस. सो पहिली व्हॅल्यू जी आहे ती एक्स ऍक्सिस साठी आहे आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे ती वाय ऍक्सिस साठी आहे. तर आता आपण असं केलं, शो केला. आता हा सिंपल ग्राफ आपला झालेला आहे. आता ह्याच्यात अजून डिटेलमध्ये काय काय आहे, आता डॉक्युमेंटेशन जर तुम्ही बघितलं तर खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपण एवढं डिटेलमध्ये बघणार नाहीये, खूप बारीक सारीक मेथड्स आहेत. आता आपण फक्त बेसिक ग्राफ अजून चांगला कसा दिसेल, त्याला लेबल्स कसे, त्याला लाईनचा कलर वगैरे कसा चेंज करायचा, ते सगळं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्लॉट मेथड आहे तेवढंच बघणार आहोत. बाकीचं आपण जे आहेत हिस्टोग्राम म्हणा, बार म्हणा किंवा अजून काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे अजून वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. आपण ही एक सिरीज सुद्धा आपण नंपाय पॅन्डास सारखी ही आपण मॅटप्लॉटलिबची सिरीज सुरू केलेली आहे. आणि हे झाल्यानंतर आपण प्रोजेक्ट सुद्धा घेणार आहोत. सो ते पुढचा भाग झाला. आता आपण आता ह्याला आपण आता इथे आपल्याला कळतंय, आपण नेहमी इथं हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस असतो आपला. सो आता मला ह्याला लेबल्स द्यायचे, तर मी कसे देणार? आता परत मी हे जे आहे हे ऍज इट इज कॉपी करतो. कॉपी, हे इथे पेस्ट केलं मी. आता हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता हेच सेम मी इथं पुढे त्याच्यात इम्प्लिमेंट करतो. सो आता मला plt डॉट लेबल द्यायचे. सो मला कशाला एक्स ऍक्सिसला लेबल द्यायचंय. सो सिंपल एक्स लेबल म्हणून मेथड आहे. सो एक्स लेबल आणि कोलन मध्ये स्ट्रिंग, म्हणजे एक्स लेबल आणि स्ट्रिंग पास करायचे. सो मी इथे जर लिहिलं मी एक्स
ॲक्सिस एवढंच लिहिलं मी आणि plt डॉट वाय ॲक्सिस सॉरी वाय लेबल आणि ह्याला सुद्धा मी इथं दिलं वाय ॲक्सिस. आता ह्याला जर मी रन केलं तर इथे जर आपण बघितलं इथे बारीक अक्षरात आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असं प्रिंट झालेलं दिसतंय. इथे वाय ॲक्सिस आहे, इथे एक्स ॲक्सिस आहे. सो आता मला ह्याची जी साईज सुद्धा मला वाढवायची आहे. सो साईज इज इक्वल्स टू मी दिली सपोज 20, याची सुद्धा साईज दिली इज इक्वल्स टू 20. तर इथे बघितलं तर आता साईज वाढलेली आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता हे आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसतंय. म्हणजे आपण कलर सुद्धा फॉन्ट कलर सुद्धा चेंज करू शकतो. सो कलर इज इक्वल्स टू आता मला एकाला एक्स ॲक्सिसला रेड द्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसला आहे तो ग्रीन द्यायचा आहे. सो इथे हा ग्रीन आलेला आहे. एक्स वाय ॲक्सिसला जर आपण बघितलं तर ग्रीन आलेला आहे आणि एक्स ॲक्सिसला रेड आलेला आहे. जसं आपण इथे दिलेलं तसंच आलेलं आहे. सो अशा प्रकारे सुद्धा आपण देऊ शकतो किंवा आपण इथे एक डिक्शनरी सुद्धा पास करू शकतो. आता डिक्शनरी पास करू शकतो म्हणजे कसं, आता मी इथे याला एक डिक्शनरीच्या अंडर घेतो आणि सॉरी याला डिक्शनरीच्या अंडर घेतलं. ओके आणि इथे साईज जी आहे ती कोलन करून सॉरी की व्हॅल्यू पेअर मध्ये घेतो. त्याला मी साईज आणि हे जे आहे ते कलर. आता इथे आपण ह्याला की व्हॅल्यू पेअर दिली. डिक्शनरी घेतली त्याच्यात साईज ही की घेतली आहे त्याची व्हॅल्यू, कलर ॲज अ की घेतले त्याची व्हॅल्यू. सो आता तुम्ही हा रन करतो आता काय फरक पडतो का ते बघूया. आता एक्स ॲक्सिसला आपण सेम दिलेलं आहे रेड. सो इथे जर रन केलं मी इथे बघितलं तर आपल्याला काही फरक पडलेला नाही आहे. तर इथे इव्हन जरी मी रेडच्या ऐवजी जर मी ब्लू केलं तर तरी सुद्धा तो चेंज होईल ब्लू ॲज अ ब्लू म्हणून. इथे जर आपण बघितलं तर ॲज ब्लू झालेला आहे. सो दोन्ही मेथडने आपण घेऊ शकतो. तुम्ही ॲज अ डिक्शनरी पास करा जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे ते करू शकता किंवा ॲज अ कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणता येईल. साईज इज इक्वल्स टू 20, कलर इज इक्वल्स टू ग्रीन. सो अशा सुद्धा आपण तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला लेबल झालं. आता मला हा ग्राफ कशाचा आहे, ह्या ग्राफला अख्ख्या ग्राफला मला टायटल द्यायचं आहे. सर तर त्याच्यासाठी मी काय करणार, सो ह्याला मी कॉपी करतो. हा व्हिडिओ खूप म्हणजे मे बी छोटा सुद्धा होईल पण समजायला तुम्हाला खूप सोपा आहे हा व्हिडिओ. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा. आता आपलं हे एक्स लेबल वाय लेबल झालेलं आहे. आता मला अख्ख्या ग्राफ जो आहे, आता सपोज हा ग्राफ जो आहे तो आपण म्हणू शकतो कशाचा आहे का डेमोग्राफ आहे हा आता आपला जो आहे. सो मला त्याला डेमोग्राफ म्हणूनच टायटल द्यायचंय. तर plt डॉट टायटल. आता टायटल मला काय द्यायचंय की डेमो ग्राफ. आता मी याला रन केलं इथे बघितलं तर आता हा डेमो ग्राफ म्हणून एक टायटल आलेला आहे आपल्या ग्राफला. आता सेम ह्याला सुद्धा तुम्ही ॲज अ डिक्शनरी म्हणून फॉन्ट हे करू शकता किंवा कीवर्ड आर्ग्युमेंटने सुद्धा करू शकता. सो आता आपण जो आहे तो ॲज अ डिक्शनरीज घेऊया तिकडे. सो साईज झालेली कलर झालेला आहे. तर इथे कलर आपण रेड घेऊयात आणि ह्याला जर रन केलं तर इथे बघितलं तर आता ह्याची साईज सुद्धा 20 झालेली आहे. साईज सुद्धा आपण बदलू शकतो. 30 40 केली मी. सो इथे बघितलं तर साईज एकदम मोठी झालेली आहे. अशा प्रकारे आपण काय बघितलं आतापर्यंत की सिंपल प्लॉट लाईन कसा ग्राफ कसा प्लॉट करायचा लाईन ग्राफ. सो त्याच्यासाठी काय कमांड आहे, प्लॉट म्हणून कमांड आहे. त्याच्यानंतर a, b पहिली व्हॅल्यू जी आहे ती ऑलवेज एक्स ॲक्सिस साठी असते, दुसरी व्हॅल्यू ऑलवेज वाय ॲक्सिस साठी असते. त्याच्यानंतर आपण एक्स ॲक्सिसला लेबल्स दिले. सो एक्स ॲक्सिसला हा लेबल दिलेला आहे, वाय ॲक्सिसला आपण वाय ॲक्सिस म्हणून लेबल दिलेला आहे. त्याच्यानंतर अख्ख्या ग्राफला आपल्याला टायटल द्यायचं होतं. सो आपण plt डॉट टायटल ह्या मेथडने अख्ख्या ग्राफला टायटल दिलं. त्याची साईज सुद्धा चेंज केलेली आहे, कलर सुद्धा चेंज केलेला आहे. सो असं आपण हे बेसिक बघितले. आता ह्याच प्लॉटमध्ये अजून थोडंसं ॲडव्हान्स मध्ये गेलं तर आपल्याला काय येऊ शकतं, तर आता ह्याच्यात अजून ॲडव्हान्स मध्ये आता म्हणजे आता आपण परत एकदम नवीन एक व्हेरिएबल्स घेऊ. सो आता मी plt सॉरी एक a घेतला
plt.plot घेतलं मी. आता मी ह्याच्यातच मी एक आता आपण मगाशी काय केलं आपण की दोन व्हेरिएबल घेतले, त्या व्हेरिएबल मध्ये आपण लिस्ट घेतली, व्हेरिएबल मध्ये लिस्ट स्टोअर केली आणि ती आपण व्हेरिएबल्स आपण प्लॉट मध्ये पास केले. सो आता आपण एक डायरेक्ट लिस्टच आपण त्या मेथड मध्ये प्लॉट मेथड मध्ये पास करणार आहोत. सो आता मी इथे जर मी घेतली 10, 20, 30 आणि 40. सो ही लिस्ट मी इकडे घेतलेली आहे. तर आता ही आपण लिस्ट पहिली झाली एक्स ऍक्सिस साठी आणि दुसरी लिस्ट जी असते ती वाय ऍक्सिस साठी असते. सो आता मी इथे जी आहे ती एकच लिस्ट घेणार आहे आणि आता बघूयात आपण की आपला आउटपुट काय येतो. सो प्लॉट डॉट शो मी केलं. सो आपण जर केलं तर आपल्याला ग्राफ इथे प्रिंट झालेला आहे. आता हा आपण म्हणू शकतो की आपण तुम्ही म्हणाल की आता आपण इथे एकच लिस्ट घेतलेली आहे किंवा एकाच ऍक्सिसची व्हॅल्यू घेतलेली आहे, तरी सुद्धा ग्राफ कसा काय प्रिंट झाला. त्याच्या मागचं कारण असं की आता जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा आपण जी लिस्ट घेतो, आता इथे जी मी आहे ती 10, 20, 30, 40 ही लिस्ट घेतलेली आहे, तर ती ऑलवेज ऍज अ वाय ऍक्सिस म्हणून कन्सिडर होते. जर इथे बघितलं आपण, सो इथे 10 ही ऍज अ वाय ऍक्सिस म्हणून कन्सिडर झालेली आहे आणि मग एक एक्स ऍक्सिस म्हणून काय कन्सिडर होतं. सो एक्स ऍक्सिस म्हणून जे आहे ते बाय डिफॉल्ट 0, 1, 2, 3 हे पॉइंट्स कन्सिडर होतात. आता इथे किती आहेत, चार पॉइंट्स आहेत, 4 व्हॅल्यूज आहेत. सो 0 to 3 होणार. आता इथे जर मी 50 घेतलं, इथे 50 ऍड केलं तर 0 to 4. सो 0 to 4. आता इथे जर बघितलं तर 10, 0, 20, 0, 21, त्याच्यानंतर 32 असे कोऑर्डिनेट्स येतात. आता इथे जर आपण केलं तर इथे जर बघितलं तर आता 50 आलेला आहे आणि इथे सुद्धा 4.0 ऍड झालेला आहे. सो ह्याचे कोऑर्डिनेट्स येतात कसे. सो आपला जो आहे ऍज अ वाय ऍक्सिस म्हणून, सॉरी मग कसे माझं चुकलं, 10, 0 मी करत होतो. सो 0, 10. सो आता वाय ऍक्सिस म्हणून ऍज अ वाय ऍक्सिस म्हणून ही लिस्ट कन्सिडर होते आणि ऍज अ एक्स ऍक्सिस म्हणून बाय डिफॉल्ट जी आहे ती 0, 1, 2, 3 आणि सो ऑन. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स येणार कसे. सो 0, 10, त्याच्यानंतर येणार 1, 20, त्याच्यानंतर येणार 2, 30 अँड सो ऑन. सो बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यू आहेत एक्स ऍक्सिसच्या त्या 0, 1, 2, 3 अँड सो ऑन अशा त्या बाय डिफॉल्ट येतात. जेव्हा आपण एकच लिस्ट किंवा एकच व्हॅल्यू आपण इथे पास करतो तेव्हा आपल्याला जे आहे ते बाय डिफॉल्ट एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होऊन पुढे वाढत एक-एकने इन्क्रीज होत जातात. सो हे सुद्धा आपण आता बघितलं. ह्याला सुद्धा आपण घेऊ शकतो. आता मला याच ग्राफवर आता मला ऍक्च्युअल पॉइंट कळत नाही. आता ही अख्खी लाईन प्रिंट झालेली आहे, पण मला फक्त पॉइंट्स पाहिजे. म्हणजे काय की इथे आता हा 0, 10 आहे. सो इथे मला एक पॉइंट पाहिजे. त्याच्यानंतर काय 1, 20. सो हा 1 आणि इथे 20 आहे. सो मला इथे एक पॉइंट पाहिजे. आता मी ते कसं करणार. सो ह्यालाच मी इथे कॉपी करतो, नवीन लाईनला पेस्ट करतो. आता ह्याच्यात एक म्हणता येईल आपल्याला एक अजून एक पॅरामीटर म्हणा किंवा काही म्हणा. सो ह्याला जर मी इथे ओ केलं तर आय थिंक ओ आहे, येस ओ केलं तर इथे जर बघितलं तर आपलं फक्त डॉट्स प्रिंट झालेले आहेत. बघा इथे 0, 10 ला डॉट प्रिंट झालाय, 1 आणि 20 ला डॉट प्रिंट झालाय, 2 आणि 30 ला डॉट प्रिंट झालाय, त्याच्यानंतर 3 आणि 40 ला डॉट प्रिंट झालाय आणि 4 आणि 50 ला हा डॉट प्रिंट झालाय. सो इथे जर आपण ह्याच्यावर बघितलं तर आपल्याला कम्प्लिटली कळते की हे पॉइंट्स कोणते कोणते आहेत. सो मगाशी जसं म्हटलं एक्स ऍक्सिस बाय डिफॉल्ट 0 पासून स्टार्ट करतो, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. सो इथे बघितलं तर 0 पासून असं स्टार्ट होऊन 4 पर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर आता मला ह्या डॉट सोबत लाईन सुद्धा पाहिजे. सो इथे जर बघितलं तर आता डॉट आणि लाईन असं आपण आपलं प्रिंट झालेलं आहे. सो असे बरेच आहेत. तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा सर्च करू शकता. जेवढं मला माहिती आहे तेवढ्या आता मी इथे प्लसने सुद्धा होतं. सो प्लस जर घेतलं तर इथे फक्त प्लस पॉइंट्स इथे आपण बघितलं तर ते प्लस पॉइंट्स आपल्याला आलेले आहेत. त्याच्यानंतर प्लस आणि लाईन सुद्धा घेतली तरी त्या लाईनवर आपल्याला प्लस पॉइंट दिसत आहे. इथे बघितलं तर इथे हा प्लस आहे, हा प्लस आहे. त्याच्यानंतर डॉट सुद्धा आहे. तर इथे बघितलं तर स्मॉल डॉट्स इथे आपल्याला दिसतात. आता आपण ही लाईन काढून टाकू, मग आपल्याला कळेल.
डॉट्स आणि जे आहे ओ आपण प्रिंट केलेला, सो त्यातला फरक आपल्याला डिफरन्स इथे कळतोय. सो इथे डॉट्स आहेत असे. सो असे बरेच आहेत, तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता. आय थिंक नोटेशन्स म्हणून आहे मॅटप्लॉटलिबचं. त्याच्यानंतर आता आपण परत बाय डिफॉल्ट जी आहे ती लाईन आहे, आपण लाईन परत इथे प्रिंट केली. आता मला या लाईनचा कलर चेंज करायचा आहे. सो मी काय करू शकतो लाईनचा कलर चेंज करायला? एकतर कलर इज इक्वल्स टू मी इथं जर केलं काय म्हणता येईल आपल्याला, पिंक कलर केला. सो इथे जर बघितलं तर इथे हलकासा पिंक कलर आपल्या इथे दिसतोय. सो इथे मी जर ब्लॅक केला, सो इथे ब्लॅक लाईन आपल्याला आलेली दिसते. सो अशा प्रकारे आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो. आता ह्याच्यात अजून एक शॉर्टकट म्हणजे काय की इथे आपण फक्त काही आपला कोणताही आर्ग्युमेंट घ्यायचा, डायरेक्ट कीवर्ड घ्यायचा आहे. आता मला सपोज मला ग्रीन पाहिजे, सो मी ते डायरेक्ट जी लिहिलं. सो जी लिहिला तर इथे डायरेक्ट ग्रीन लाईन प्रिंट झालेली आहे. और तुम्ही ग्रीन सुद्धा डायरेक्ट लिहू शकता. इथे डायरेक्ट ग्रीन लिहिलं तरी सुद्धा ती लाईन प्रिंट झालेली आहे. इथे जर मी डायरेक्ट ब्लॅक लिहिलं तरी सुद्धा ती ब्लॅक लाईन प्रिंट होते. सो कलर इज इक्वल्स टू करणं गरजेचंच आहे असं नाही, आपण डायरेक्ट कलरचं जे आहे ते सुद्धा आपण इथे देऊ शकतो. तर आता आता आपण कलर वगैरे कसा चेंज करायचं ते सुद्धा या बघितलेलं आहे. आता आपल्याला कंट्रोल व्ही. सो आता मी इथे ही जी लाईन आहे, सो ही लाईनची विड्थ मला थोडीशी वाढवायची आहे. सो मी काय करू शकतो, लाईन विड्थ इज इक्वल्स टू मी जर 10 केलं तर इथे बघितलं तर लाईनची जी विड्थ आहे ती इथे वाढलेली आहे. सो अशा प्रकारे आपण ग्राफ हा एडिट सुद्धा करू शकतो. जो काही बाय डिफॉल्ट येतो तो आपण एडिट सुद्धा करू शकतो. आपल्याला पाहिजे तसं अट्रॅक्टिव्ह सुद्धा आपण कलर कॉम्बिनेशन कलर देऊ शकतो त्याला. त्याच्यानंतर असे बरेच अजून बरेच जे आहे ते ह्या प्लॉट फंक्शन मध्ये बरेच अजून आपल्याला काय म्हणता येईल आपण करू शकतो एडिट्स. त्याच्यात अजून काय काय येऊ येतं. तर आता अजून एक जर म्हटलं, आता मला हा एकच ग्राफ आला, आता मला 2 ग्राफ पाहिजेत, एकाच ह्याच्यात 2 लाईन्स पाहिजेत. तर आपण बघितलं तर असतं साधारण 2 लाईन्स वगैरे असतात, भरपूर लाईन्स असतात. सो आता मला हे करायचं, मी 2 व्हेरिएबल घेतो त्याच्यासाठी. ए इज इक्वल्स टू किंवा एक घेतला तरी चालेल. मी ए इज इक्वल्स टू सेम आपलं 10, 20, 30 आणि 40. सो आता मी काय करणार आहे, मला काय करायचं आहे की plt डॉट प्लॉट मला 2 ग्राफ पाहिजेत, पण एकाच ह्याच्यात मला 2 ग्राफ पाहिजेत. सो plt डॉट प्लॉट, आता मी काय करणार, ॲज अ एक्स ॲक्सिस मी ए चा स्क्वेअर घेतला, कॉमा ए, म्हणजे काय की एक्स ॲक्सिस साठी मी स्क्वेअर घेतला आणि वाय ॲक्सिस साठी मी नॉर्मल ए घेतला. आणि त्याच्यानंतर plt डॉट प्लॉट आणि ए साठी मी रेस टू 4 घेतली एक्स ॲक्सिस साठी आणि नॉर्मल ए. सो आता मी हा एक आहे प्लॉट, मी आपण बघूयात कसा येतो तो ग्राफ. सो इथे एक आपल्याला एरर आलेला आहे. ओके, सॉरी, इकडे जे आहे ते मला आपल्याला ऍक्च्युली इम्पोर्ट num py as np, त्याच्यानंतर इथे मी आपल्याला जो आहे तो np डॉट ॲरे घ्यायचा आहे. ओके, सो आता जर आपण बघितलं तर हा असा एक ग्राफ आपल्याला इथे मिळालेला आहे. सो इथे आपण काय करूया, ए इथे घेऊ आणि स्टार स्टार. ओके, आपला जो आता अगोदरचा तसाच आपण ठेवूया तिथे, फक्त आता इथे मी क्यूब केलेला आहे.
कधी तर बघितलं तर हे असा आपली ही लाईन आहे, ह्या दोन असे आपल्याला लाईन्स मिळालेल्या आहेत, ग्राफ मिळालेला आहे. तर आता बेसिकली आपल्याला आता हे जर बघितलं तर आता आपल्याला कळत नाहीये की ही लाईन कोणत्या हा ग्राफ डिनोट करतोय की हा ग्राफ डिनोट करतोय. तर ब्ल्यू लाईन कोणत्या आणि ऑरेंज लाईन काय डिनोट करते हे आपल्याला अजून माहिती नाही. सो त्याच्यासाठी एक लिजेंड म्हणून एक फंक्शन आहे, plt डॉट लिजेंड म्हणून एक आहे. सो हा जो लिजेंड आहे तो काय करतो की आपल्याला डिस्प्ले करतो की कोणती लाईन कशासाठी आहे, कोणती लाईन काय डिनोट करते. आता जर ह्याला मी रन केलं तर तो रन होणार नाही, कारण की ते काय आपल्याला एरर आलाय, नो हँडल्स विथ लेबल्स फाउंड टू पुट इन लिजेंड. सो त्याच्यासाठी आपल्याला लेबल्स लागतात जे आपल्याला पुट करायला लागतात. सो त्याच्यासाठी दोन मेथड्स आहेत. सो एक आपण ह्याच्यात सुद्धा एक आपला हा प्लॉट मेथड आहे, त्याच्यात आपण डायरेक्ट लेबल इज इक्वल्स टू आपण इथे क्यूब केलं आणि ह्या इथे जर लेबल आहे सो इथे आपण केलं ह्याला रेज टू 4. पॉवर 4 असे एवढं आपण हे करू आता आपण. सो ह्याला जर आपण रन केलं तर आता इथे जर आपण बघितलं तर इकडे एक छोटासा स्क्वेअर आलेला आहे, बॉक्स आलेला आहे. मी थोडस झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इथे जर बघितलं तर क्यूब आणि पॉवर 4. सो ब्ल्यू लाईन जी आहे ती क्यूब डिनोट करते, क्यूबचा जो ग्राफ आहे तो डिनोट करते, आणि पॉवर 4 ऑरेंज जी आहे ती पॉवर 4 चे जे ग्राफ आहे तो डिनोट करतोय. सो इथे जर आपण बघितलं तर क्यूब आणि पॉवर 4. सो ही एक मेथड झाली. आणि आता ह्याला दुसरी मेथड जी आहे ती म्हणजे डायरेक्ट एक लिस्ट पास करायची की ज्याच्यात आपल्याला जे काही लेबल्स पाहिजेत ते आपण टाकू शकतो. सो अशी एक डायरेक्ट लिस्ट इथे पास करायची लिजेंड मध्ये. सो इथे जर मी पहिलं केलं क्यूब्स आणि दुसरी व्हॅल्यू टाकली डायरेक्ट की पॉवर 4. सो सगळ्यात पहिल्यांदा ह्याला जर मी रन केलं तरी सुद्धा आपल्याला सेम आउटपुट इथे आपल्याला मिळतोय. सो पॉवर 4 आणि क्यूब्स. तर ह्याच्यामुळे आपण काय आपल्याला कळतंय की आता आपल्याला की ब्ल्यू लाईन काय डिनोट करते, कोणता ग्राफ आपल्याला डिस्प्ले करते, आणि ऑरेंज लाईन कोणता ग्राफ डिस्प्ले करते. सो इथे जर आपण पहिल्यांदा जर आपण पॉवर 4 केलं आणि जर दुसऱ्यांदा आपण इथे क्यूब केलं आणि ह्याला जर रन केलं तर इथे बघितलं तर आता इथे उलट दाखवते आपल्याला. ब्ल्यू लाईन आणि ऑरेंज लाईन ॲज इट इज, बट ब्ल्यू लाईन जी आहे ती पॉवर 4 डिस्प्ले करते आणि ऑरेंज लाईन जी आहे ती क्यूब डिस्प्ले करते. तर इथे आपल्याला चुकीचं दाखवत आहे. तर याचं कारण की आपण इथे जो सिक्वेन्स असेल, लाईन्सचा जो सिक्वेन्स असेल, ग्राफचा जो सिक्वेन्स असेल, त्याच सिक्वेन्सने आपल्याला इथे लिस्टमध्ये नावं पास करताना त्याच सिक्वेन्स द्यायला लागतात. सो त्याच्यापेक्षा आपण प्रत्येक लाईनला प्रत्येक ग्राफ प्लॉट करताना जर लेबल दिलं तर ते आपल्याला सिक्वेन्स वाईज सुद्धा सोपं पडेल आणि जे असेल ते बरोबर आपल्याला योग्य ज्या लाईन्स आहेत त्या डिनोट करतील. सो इथे आपण क्यूब केलं आणि इथे लेबल इज इक्वल्स टू पॉवर 4 एवढं केलं. तर आता आपल्याला एरर आलेला आहे काहीतरी, लेबल स्पेलिंग आय थिंक चुकले इथे, सॉरी इथे बरोबर होतं, सॉरी गडबडीत जरा इथे हे होतं. आता इथे बरोबर आहे, इथे क्यूब आणि पॉवर 4. सो जेव्हा आपल्याला असे भरपूर, आता हा डेमोसाठी आपण ड्रॉ घेतलाय, जेव्हा आपण ऍक्च्युअल डाटा अनालिसिस वगैरे करू तेव्हा आपण बघू की भरपूर जेव्हा ग्राफ असतात तेव्हा आपल्याला डिनोट करायला आता इथे जर अजून 4-5 असते तर ॲज अ सिक्वेन्सने घ्यायला प्रत्येक वेळेस मला चेक करायला लागलं असतं की हा हे याचंच आहे, हे याचंच आहे. सो त्यापेक्षा प्रत्येक लाईव्ह प्लॉट जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करतो, जेव्हा तिला कमांड लिहित असतो त्याच्यासोबतच त्याला लेबल आर्ग्युमेंट देऊन आपण जर लिहिलं, पॅरामीटर पास केला तर ते आपल्याला खूप सोपं जाईल सिक्वेन्स नंतर मॅनेज करण्यापेक्षा.
तर मित्रांनो, आजच्या भागात आपण एवढं बघितलेलं आहे. आजच्या भागापुरतं एवढंच बघूयात आपण. आणि कारण की हे खूप वास्ट असा हा मॅटप्लॉटलिब म्हणा, पांडाज म्हणा किंवा NumPy, हे डाटा अनालिसिस हे खूप वास्ट आहे. आणि ह्याच्यात सुद्धा अजून खूप, म्हणजे मी तुम्हाला हे काहीच शिकवलं नाही प्लॉट मधलं सुद्धा. हे फक्त मी प्लॉट मध्ये सुद्धा भरपूर आहे शिकण्यासारखं. त्याच्यानं म्हणजे ह्या अख्ख्या मॅटप्लॉटलिब मध्येच भरपूर आहे शिकण्यासारखं. सो मी आता फक्त बेसिक शिकवणार आहे, आणि जशी गरज पडेल तसं आपण प्रोजेक्ट घेऊ, त्यानुसार आपल्याला जे काही नवीन शिकता येईल ते आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला नवीन पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर. आपल्याला खूप छान छान अशा कमेंट सुद्धा आपल्याला ह्या चॅनलवर मिळालेल्या आहेत. सगळे पॉझिटिव्ह आहेत, आणि तुम्ही जाऊन बघू सुद्धा शकता. सो एक आपण जाता जाता एक रिव्ह्यू घेऊ की ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, ह्या मॅटप्लॉटलिब मध्ये आपण काय शिकलो. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इन्स्टॉल कसं करायचं, pip install matplotlib. त्याच्यानंतर इथे इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट केल्यानंतर ही प्लॉट मेथड जी आहे, त्या प्लॉट मेथड मध्ये आपण दोन व्हॅल्यूज पास केल्या, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या. असा आपला ग्राफ मिळाला. त्याच्यानंतर एक्स लेबल आणि वाय लेबलच्या मदतीने आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला आपण नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर अख्ख्या ग्राफला टायटल सुद्धा आपण plt.title ह्या मेथडच्या मदतीने दिलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण एकच लिस्ट प्लॉट मध्ये पास केली तर काय होतं ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे काय होतं की आपण जर एकच लिस्ट पास केली, एकच व्हॅल्यू पास केली प्लॉट मध्ये, तर ती ऍज अ वाय ऍक्सिस म्हणून कन्सिडर होते, आणि ऍज अ एक्स ऍक्सिस म्हणून 0 1 2 3 4 हे बाय डिफॉल्ट जे आहे ते व्हॅल्यू पास होतात. त्याच्यानंतर कलर कसा चेंज करायचा लाईन्सचा ते आपण ह्याच्यात बघितलं. लाईन विड्थ कशी चेंज करायची ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्याच्यानंतर दोन ग्राफ कसे घ्यायचे, दोन लाईन्स कशा प्लॉट करायच्या ते बघितलं. आणि प्रत्येक लाईन जे आहे ती त्या लाईनला लेबल्स कसे द्यायचे, क्यूब आणि पॉवरफुल. सो ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. पुढच्या आपण पुन्हा एकदा ह्या मॅटप्लॉटलिब बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून डीप मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.